बातमी अकोल्यातून आहे, कारण धक्कादायक बातमी आहे। अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची मोठी चूक समोर आली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा ताफा मुख्य राष्ट्रीय महामार्गावर लागला तरी फडणवीसांचा सुरक्षा यंत्रणेचा पोलिसांचा ताफा हा कृषी विद्यापीठात परिसरातच होता। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या विश्रामगृहात फडणवीस जाणार असं सुरक्षा यंत्रणेला वाटलं होतं, मात्र फडणवीस यांचा वाहन थेट मुख्य महामार्गावर लागल्यानं त्यांच्या ताफ्यातील मागील सुरक्षा यंत्रणेचा ताफा हा मागेच राहिला आणि या प्रकरणानंतर काही काळ पोलिसांमध्ये प्रचंड गोंधळ झाला। दरम्यान भाजपचा जिल्हास्तरीय मेळावा आटोपल्यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनी विमानतळ मार्ग नागपूरकर प्रस्थान करणार आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी जयेश। जयेश, नेमकं काय घडलंय? निश्चितच आज भाजपची कार्यकारिणी बैठक होती आणि यासाठी देवेंद्र फडणवीस आज या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते। मात्र कार्यक्रम संपल्यानंतर शिवनी विमानतळाकडे जाताना ताफ्याची त्यांच्या चुकामुक झाली आणि मोठा गोंधळ उडाला। देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय मुख्य मार्गावर लागणारी त्यांची जी यंत्रणा होती, सुरक्षा यंत्रणा होती, त्यात जो पोलीस ताफा होता हा कृषी विद्यापीठाच्या परिसरातच थांबला आणि देवेंद्र फडणवीस यांचा ताफा समोर निघून गेला। यामुळे दोघांचाही ताळमेळ चुकला आणि याच मोठा पोलीस यंत्रणेचा गोंधळ उडाला। मात्र काही काळानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ताफा महामार्गाला लागला आणि त्यानंतर ते सुरक्षितरित्या विमानतळाकडे रवाना झाले आणि त्यानंतर आता ते नागपूरला सुद्धा रवाना झालेले आहेत। निश्चित धन्यवाद जयेश, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास आपण पाहतोय यावेळी फडणवीसांच्या सुरक्षेची मोठी चूक जी आहे ती पाहायला मिळते।